कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर साईबाबा कॉर्नर येथे मोठा खड्डा पडलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा खड्डा आहे आणि खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानंतर याचा अंदाज येत नाहीये। हायवे रोड आहे, अनेक अपघात या ठिकाणी घडत आहे। कोपरगाव नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन या ठिकाणाहून गेलेली आहे आणि त्यामुळे हा खड्डा निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे। आणि आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने किती मोठा हा खड्डा झालेला आहे आणि पाणी ज्यावेळेस साचतं तर वाहन चालकांना याचा अंदाज येत नाहीये। दररोजच्या दिवशी हजारो नागरिक या ठिकाणाहून प्रवास करताय। शिर्डीला जाणारे साई भक्त असतील किंबहुना कोपरगावला येणारे लोक असतील, ग्रामीण भागातील जनता असेल, शेतकरी असेल, त्याचबरोबर जे विद्यार्थी, कॉलेज आहे, कारखाने आहे, रेल्वे स्टेशन आहे, अनेक महत्त्वाचा हा रोड आहे, चौफुली आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने खड्डा झाल्याने छोटे मोठे अपघात रोजच्या दिवशी या ठिकाणी घडत आहे। परंतु नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे। त्याचबरोबर जे नगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांचं देखील दुर्लक्ष होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर हा खड्डा हा लवकरात लवकर बुजवला पाहिजे होता। नॅशनल हायवेने देखील याच्यात पुढाकार घेतला पाहिजे होता आणि लवकर हा खड्डा बुजवण्याची गरज होती। परंतु अद्याप देखील गेल्या अनेक महिन्यांपासून हा खड्डा असाच आहे। खड्डा मोठा होत चाललेला आहे, परंतु बुजवण्याची तसदी कोणीच घेत नाहीये। एखादा मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यावरती प्रशासन जागा होईल का, असाच प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी असतील, संबंधित विभाग असतील किंबहुना जे नॅशनल हायवेचे अधिकारी असतील, हे लवकरात लवकर खड्डा आता बुजवणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।